राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिकवरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। तोच शास्त्राचा बोळावा, घेवोन वैरी जिणावा, तो निरोपहा 17वा अध्याय येत। ज्ञानेश्वर महाराज गीतेचं महात्म्य सांगतात। त्याच्यामध्ये पहिल्या अध्यायापासून 15व्या अध्यायापर्यंत वेदामध्ये आलेला कांडत्रयाचा विचार हा गीतेमध्ये कसा संकोच रूपानं प्रकट झाला हे सांगितलं। 15व्या अध्यायामध्ये ज्ञानकांडाची परिसमाप्ती करून उरलेल्या 16, 17 आणि 18 अध्यायाची व्यवस्था ज्ञानेश्वर महाराज लावून देतात। त्याच्यातला 16वा अध्याय हा ज्ञान मार्गाने जाणाऱ्यांना मध्ये मध्ये प्रतिबंध करणारे जे वैरी आहेत, हे 6 वैरी सांगण्याकरता म्हणून 16वा अध्याय सांगितला। आणि त्या वैऱ्यांना जिंकण्याकरता जो सहकारी बरोबर घ्यावा लागतो त्याच्या विवरणाकरता 17वा अध्याय सांगितला, अशी संगती लावून दिलेली आहे। त्याच्यातल्या 16व्या अध्यायाचा विचार आपण काल करून आलो। कशा करता 16वा अध्याय सांगितला? ज्ञानमार्गाने निघाल्यानंतर मध्ये मध्ये काही प्रतिबंध येतात। कोणाला येतात? जोपर्यंत ते ज्ञान आपल्याला परब्रह्म स्वरूपाला प्राप्त करून देत नाही तोपर्यंत ते प्रतिबंध मध्ये मध्ये येणारच आहे। कारण आपण असा विचार मागे करून आलो की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाचं चिंतन करताना जे कोवळं ज्ञान म्हणून सांगितलं होतं, त्या कोवळ्या ज्ञानाचा विचार करताना कुठपर्यंत कोवळं ज्ञान म्हणावं? विवेकाचा विचार सुरू झाल्यापासून ते परब्रह्म स्वरूपाला प्राप्त करून देईपर्यंतचं जे ज्ञान आहे ते सगळं कोवळच म्हणा, ते परिपक्व म्हणता येत नाही। जोपर्यंत ज्ञान स्वरूपता प्राप्त होत नाही, जोपर्यंत ब्रह्मस्वरूपता प्राप्त होत नाही, किंबहुना त्या ज्ञानानं ब्रह्मस्वरूपता प्राप्त करून दिल्यानंतर ज्ञान ज्ञान म्हणूनही शिल्लक राहत नाही, तोपर्यंत असणारं सगळं ज्ञान कोवळं ज्ञान। जरा वेगळ्या भाषेत जर बोलायचं झालं तर जोपर्यंत ज्ञानाचं अस्तित्व आहे तोपर्यंतचं ज्ञान कोवळच आहे। बघा, मी पुन्हा एकदा सांगतो आपल्याला, जोपर्यंत ज्ञानाचं अस्तित्व आपण मानतो आहोत तोपर्यंत जे ज्ञान आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये आहे तोपर्यंत ते कोवळच माना। ज्ञान परिपक्व झालं की ज्ञान ज्ञान राहत नाही, ते परब्रह्म होतं, ते सत्यम ज्ञानमानंतम होऊन जातं, ते ज्ञान म्हणून विचारात घेता येत नाही। मग ते निरपेक्ष ज्ञान म्हणाल तरी त्याला ज्ञान ही संज्ञा लागणार नाही। ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेचे जे ज्ञान सुखा भरले गगन गाळीव जे म्हणत असताना ज्ञातृज्ञेय विहीन ज्ञान म्हणजे काय? त्याला ज्ञान संज्ञा तरी कशी लागेल? जर ज्ञातृविहीन आहे आणि ज्ञेय विहीन आहे तर ज्ञान कसं म्हणायचं? त्याला स्वरूपच म्हणायचं। म्हणजे ज्ञान ही संज्ञा सुद्धा ज्याला लागू पडत नाही, एकतर त्या अवस्थेत असतं, नाही तर ज्ञान ही संज्ञा जर त्याला लागली तर ते कोवळच असतं। म्हणून कोवळं म्हणण्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्याची व्यापकता सांगितली। आणि ते ज्ञान जोपर्यंत परब्रह्म स्वरूपाला प्राप्त करून देत नाही तोपर्यंत हे सगळे विकार मध्ये मध्ये येतच राहणार आहेत। शेवटपर्यंत आपल्याला क्रोध त्रास देणारच आहे, तोपर्यंत काम त्रास देणारच आहे, तोपर्यंत लोभ त्रास देणारच आहे। सगळं संपल्यानंतर सुद्धा हरिण बालकाचा लोभ निर्माण होऊ शकतो जड भरताच्या सारख्याच्या ठिकाणी। आपण तर जड भरत नाहीच आहोत, आपण मतिमंद भरत सुद्धा नाही आहोत। मग आपल्यासारख्यांच्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये तर तो काम क्रोध लोभ येणारच आहेत। मानते आले की त्रिविधम नरकस्येदम हे चालूच राहणार आहे। द्वारम नाशनमात्मनः कामः क्रोधः तथा लोभः तस्मादेतत्रयं त्यजेत।
चालूच राहणार. तोपर्यंत दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवश अज्ञानम चालतच राहणार आहे हे. कारण आता पुन्हा तोच विचार आहे. फक्त वेगळ्या शब्दात मांडायचं झालं तर कोवळं ज्ञान आणि परिपक्व ज्ञानाचा विचार करताना जोपर्यंत ज्ञान संज्ञा आहे तोपर्यंत अज्ञान आहेच आहे. बरोबर आहे का? जोपर्यंत ज्ञान ही संज्ञा राहणार आहे तोपर्यंत अज्ञानाचा प्रतिबंध राहणारच आहे मध्ये. ज्ञान संपून गेल्याशिवाय अज्ञान संपत नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत ते ज्ञान परब्रह्म स्वरूपाला प्राप्त करून देऊन स्वतः संपत नाही तोपर्यंत हे वैरी मध्ये 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 येणार, आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करणार, आहे त्या परिस्थितीतून अधोगतीला आणण्याचा प्रयत्न करणार. बरं, ही अधोगती मोठी विचित्र आहे. एखाद्या वेळेला ज्ञान मार्गाने जाताना विचारामध्ये दोष निर्माण झाला तर तो दोष तेवढ्यापुरता काढून पुढे जावं असं ज्ञान मार्ग नाही. पुन्हा पहिल्यापासून सुरू करा. 9वीतून 10वीत गेला आणि 10वीमध्ये नापास झाला तर पुन्हा 10वीची परीक्षा द्यायची सोय आहे सध्याच्या शिक्षणशास्त्रात. ज्ञानशास्त्रात तशी सोय नाही. 10वीत नापास झाला की पुन्हा बालवाडीतच बसा. तुमचं वय काय आहे याच्याशी ज्ञानशास्त्राला घेणं देणं नाही. 10वीत नापास व्हा, 12वीत नापास व्हा, 2रीत नापास व्हा. नापास झालं की पुन्हा बालवाडीत बसा. पुन्हा पहिल्यापासून, पुन्हा विवेकापासून, पुन्हा वैराग्य, पुन्हा समाधी सगळं तपासून पाहावं लागतं. थोडा दोष निर्माण झाला तर एक पायरी चुकली की सरळ तो मुळाशीच येतो. खालच्या पायरीवरून थांबत नाही. कारण खालची पायरी वरची पायरी नसली तर आधार देत नाही ज्ञानशास्त्रात. ज्याच्या ठिकाणी वैराग्य नाही त्याला विवेक आधार देऊ शकत नाही. वैराग्य प्राप्तीचं सामर्थ्य जोपर्यंत निर्माण होत नाही त्यालाच वैराग्य विवेकाचा आधार मिळतो. नाहीतर विवेकाचा आधार कसा मिळेल? ज्याला सामान्यतः सुद्धा विचार संभवत नाही त्याच्या ठिकाणी वैराग्य आधार होऊच शकत नाही, विवेक आधार होऊच शकत नाही. याच्याकरता म्हणून पुन्हा अधःपतन, पुन्हा पहिल्यापासून, आणि ते हे सगळं करेपर्यंत आयुष्य राहिलं पाहिजे याची खात्री कोण देतो? चालू झाला ज्ञानाचा मार्ग, हे सगळं करेपर्यंत, ज्ञानकांडाचा विचार करेपर्यंत वयाची 90 आली. आणि 90 मध्ये क्रोध नावाचा विकार आला, काम नावाचा विकार आला. तिथून जो पुन्हा खाली सरकला, आता 90च्या पुढे किती आयुष्य राहील याची जबाबदारी आणि खात्री कोण देतो या जगामध्ये? मला सांगा. आयुष्य संपलं, चला पुन्हा पहिले पाढे 55. ठीक आहे, त्या साधनेचा म्हणून काही विचार होईल जीवनामध्ये आणि कुठेतरी सुसंस्कारित घरामध्ये जन्म मिळेल वगैरे होईल, होणार नाही असं नाही. कारण आपण मागे बोललो ना, केलेली साधना कधी वाया जात नाही. परंतु ज्ञानशास्त्राचा जो मार्ग आहे तो मोठा गहन मार्ग आहे, तो साधा सोपा मार्ग नाही आहे. क्षुरस्य धारा निशिथा दुरत्यया म्हटलंय उपनिषदाने. दुर्गम पथस्तत दुर्गम, फार अवघड आहे. बरं, हे सामान्यांनी कोणी दुर्गम म्हटलं असतं तर गोष्ट वेगळी. कवयो वदंती, अरे विद्वान लोक याला दुर्गम म्हणतात. एखादा कुणीतरी सामान्य मनुष्य ज्याला चालायची भीती वाटते, ज्याला चालायची सवय नाही, त्याला म्हणावं की आळंदीपासून पंढरपूर फार अवघड हो, पण भजन करत निघालेल्याला अवघड आहे का? तो म्हणतो, अहो कधी पंढरपूर आलं कळलंच नाही. चला स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. बस संप. तो म्हणतो, अरे ह्याच्यापेक्षा तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठ. हीच सगळ्यात जवळची वाट आहे तो म्हणतो. आणि ज्याला चालायची सवय, अबा बाबा फार लांब हो, फार लांब, 250 किलोमीटर. बस. पण एखादा वारकरीच जर म्हणत असेल की हे अवघड आहे तर ते खरंच अवघड आहे. दुर्गम पथस्तात कवयो वदंती, विद्वान मनीषी लोक हे म्हणतात की हा ज्ञानाचा मार्ग मोठा कठीण आहे. कशासाठी आपण हा विचार करतो? लक्षात घ्या, मध्ये वैरी येण्याची शक्यता राहतेच राहते. आणि जोपर्यंत तो वैरी येत राहील तोपर्यंत पुन्हा पुन्हा अधपतनाची शक्यता राहणारच आहे. राहणार नाही असं नाही. ते पुन्हा कुठंतरी काहीतरी निर्माण होणार. आपण काल बोलून आलो. ज्ञानोबारायांचं भाष्य बघा आपण या श्लोकावरचं. दंभो दर्पोभिमानश्च, याच्या शेवटी ज्ञानोबाराय हे बोलून दाखवतात. तैसे पाप पुण्याचे खिचटे,
करोनी खाता बुद्धीचेष्टे, कडू महुर न वाटे ऐसी जे दशा ती नाम अज्ञान. अज्ञानाचं पुन्हा एक लक्षण केलंय. एक लक्षण काल आपण बोलून आलो. अज्ञान कुणाला, अज्ञानाचं लक्षण काय आहे? अज्ञान म्हणजे काय? प्रतिदिवशी जे वैर करतं त्याला अज्ञान म्हणा, एक लक्षण. दुसरं लक्षण ज्ञानोबराय सांगतात, ते नाम अज्ञान या बोला नाही आन एवं साही दोषी चिन्ह सांगितले. हे 6 दोषाचा जो विचार ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला, सगळं अज्ञानकारी. म्हणून मोक्ष मार्गाकडे जयाचा अंबुखा पडे, थेंब जरी त्याचा पडला मोक्ष मार्गावर निघालेल्याच्या जीवनामध्ये, तै न निघेची ऐसे म्हणून बुडे संसारी जण. आता या संसारातून मी बाहेर पडणार नाही असं म्हणूनच तो त्या संसारामध्ये बुडतो. मोक्ष मार्गाकडे नाही, मार्ग्याकडे. ज्ञानोबरायांची भाषा आहे. मोक्ष मार्ग्याकडे म्हणजे मोक्ष मार्गावरून निघालेल्या साधकाकडे जर जयाचा अंबुखा पडे, थेंब जरी या 6 दोषापैकी एकाचा थेंब जरी पडला, एखादा दोष येणं नाही, त्याचा थेंब जरी पडला, तरी सुद्धा त्या उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा. तो शिंतोडा, तो अंबुखा, तो थेंब जरी त्याच्या जीवनामध्ये आला, त्या साधकाच्या जीवनामध्ये, तर तो संसारामध्ये येऊन असा पडतो की त्या संसारातून पुन्हा उठत नाही. कुठं निघाला तो? मोक्ष मार्गाकडे निघालेला आहे. मोक्ष मार्गावर आहे म्हणजे ज्ञान मार्गावर आहे. पण ज्ञान मार्गावर जाताना जर त्या वैर्याचा एक थेंब जरी पडला, थेंब पडणं म्हणजे काय? थोडा जरी क्रोध निर्माण झाला, कुणावरही थोडा जरी क्रोध निर्माण झाला नाही, स्वतःवरच जरी क्रोध निर्माण झाला तरी चालत नाही. कामाचा थेंब निर्माण झाला. ज्ञानोबरांनी तर म्हणून तर म्हटलं ना, याच्यासाठी मनामध्ये विकार निर्माण होण्याकरता विषयाचं दर्शन होण्याची गरज ज्ञानोबरायन भगवान बोलून दाखवत नाही. विषयाचं दर्शन सुद्धा नको. विषय डोळ्यासमोर दिसल्यानंतर अनेकांची बुद्धी फिरते, याच्यात नवल नाही. ज्ञानोबराय बोलतात याच्यात अरे समोर भूक लागलेल्या माणसाला अन्न दिसलं, फिरेल बुद्धी. माणसाची बुद्धी भ्रष्ट होण्याकरता उपनिषदाने, महाभारताने तर त्याचं कारणच सांगितलंय. क्षुधा निरुणदती प्रज्ञाम. महाभारताने म्हटलंय भूक माणसाची बुद्धी फिरवतेच, स्पष्ट म्हटलं. क्षुधा जर बुद्धीवर परिणाम करत असेल, समोर विषयाचं दर्शन झालं आणि मनुष्य बिघडला, अजामेळासारखा. दर्शन झालं फक्त, बिघडला. पण याच्यात नवल नाही. भगवान म्हणतात दर्शन सोडून द्या, ध्यायतो विषयान पुंसा. अजून काय? विषय समोर नाही, पण विषयाचा मनात विचार जरी निर्माण झाला तरी माणसाची बुद्धी फिरते. उदाहरण सांगतो मी आपल्याला, ऐका. रावणाच्या समोर सीता दिसली नव्हती, पण शूर्पणखेने जे वर्णन केलं रावणाच्या समोर जाऊन, शूर्पणखेची विटंबना झाली, तिथून ती विमानात बसली, लंकेमध्ये उतरली, त्यांच्याकडेही विमानं होती. दुष्ट जरी असले तरी दुष्टांकडेही विमान, ती परंपरा अजूनही चालू आहे, ते जाऊ द्या. परंतु ते विमानामध्ये बसले, ते राक्षसांना घेऊन, त्यांच्या कुटुंबियांना घेऊन गेली लंकेमध्ये, रावणाकडे उतरली. उतरल्यानंतर रावणाला तिने जाऊन पहिल्यांदा सीतेबद्दल माहिती सांगितली नाही. तिने पहिल्यांदा राम लक्ष्मणाचं वर्णन केलं. ते फार मोठे सामर्थ्य संपन्न आहेत, त्यांनी आपल्या सेनापतीला कसं मारलं, राक्षसांना कसं मारलं, ते कसे दिसायला कसे आहेत, देखणे कसे आहेत, मनुष्य रूपात कसे आलेले आहेत. म्हटलं तर एका असा हातापंजामध्ये उचलून त्यांना फस्त करणं शक्य आहे, पण वाटतं तेवढं ते सोपं नाही. हे सगळं सांगितलं. त्यांच्या बाणाची ताकद सांगितली, त्यांच्या अस्त्राची ताकद सांगितली. रावणाला काही नवल वाटलं नाही त्याचं. असेल कोणीतरी असेल, मनुष्य रूपात आला असेल, इतर माणसांपेक्षा थोडासा जास्त सामर्थ्य संपन्न असेल, एवढंच आहे. बघू काय त्याचं घाबरायचं कारण. एखाद्या राक्षसाला मारलं म्हणजे काय सामर्थ्य संपन्नता आली का? जेव्हा हे शूर्पणखेच्या लक्षात आलं, ती म्हणाली हा वेडा आहे, याला कळत नाही मी कुणाचं वर्णन करते आणि त्याचं सामर्थ्य काय. याने तिकडे जावं आणि मला माझी विटंबना करणाऱ्यांना धडा शिकवावा. म्हणून मग शूर्पणखेने काय केलं, सीतेचं वर्णन केलं आणि त्यांना, त्या रावणाला सांगितलं की त्या दोघांबरोबर त्या थोरल्या भावाची बायको आहे.
अरे ती बायको सामान्य नाही बाबा, रावणा सामान्य नाही. वनवासात फिरणाऱ्या माणसाला अशी बायको मिळावी, अरे काय ही बायको केवळ तुझ्याच महालात शोभण्यासारखी, पण त्या माणसाला मिळावी इतकी सुंदर स्त्री. आणि तू एवढा सामर्थ्य संपन्न असून तू असाच तरी 80,000 होत्या, आणि तुला मात्र नाही. अरे तुझ्या महालामध्ये शोभणारी, तुझ्या घरामध्ये शोभणारी ही इतकी सुंदर स्त्री, परंतु ती त्या माणसाजवळ आहे. काय आहे, तुझ्या पौरुषाचा धिक्कार असो. झालं. सीतेचं वर्णन तिने केलं. तोपर्यंत रावणाने सीतेला बघितलंही नव्हतं. सीता कशी, आता ते बघितलं होतं त्या ह्याच्यामध्ये धनुष्य उचलताना वगैरे, पण शूर्पणखेनी सांगितलं तोपर्यंत त्याला त्याचं भान नव्हतं तीच ही आहे म्हणून. विषय समोर आला, विषयाचं भान झालं, बस संपलं. वेधले वो मन बस मन गेलं विषयाकडे. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते. मग सुरू झालं. मग त्या मारीच्यावर क्रोध निघाला. कामात क्रोधोभिजायते. मग त्या मारीच्यानी मदत केल्यानंतर त्या जेव्हा भिक्षा मागायला दारात उभा राहिला त्यावेळेला सीतेचं रूप बघितलं. क्रोधात भवती संमोह निर्माण झाला. मग ही अरे परमात्म्याची पत्नी आहे हे सगळं माहिती असून सुद्धा संमोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश झाला. जटायूला मारलं, बुद्धिनाशाचाच प्रकार आहे हा. आणि परिणाम काय झाला, बुद्धिनाशात प्रणश्यती, हा परिणाम भोगावा लागला. का बोलतो लक्षात घ्या, हे वैरी आहे. मोक्ष मार्गाकडे निघाले. थेंब पडणं म्हणजे काय याच्याकरता बोललो, वस्तू दर्शन नको, पण नुसत्या वस्तूच्या चिंतनानं सुद्धा चांगले आणि वाईट दोन्ही अर्थाने बोलतो. आपल्याकडे याच्याकरता चांगले उदाहरण, रावणाचं जसं उदाहरण आहे तसं रुक्मिणी मातेचं उदाहरण आहेच की नाही. सुदैवानी काही रुक्मिणी मातेने काही बघितलं होतं काय भगवंताला? नाही. पण सुदैव ब्राह्मणाने वर्णन करून सांगितलं. त्या क्षणी रुक्मिणी मातेने ठरवलं होईल तर हाच पती होईल, नाही तर होणार नाही. मी होईन तर याचीच होईल, बाकी कुणाची होणार नाही. रुक्मिणी मातेला पण परमात्मा त्याला विषय मानायचं की नाही हा प्रश्न वेगळा पुन्हा. परंतु ती मोक्ष मार्गाकडे निघालेली नव्हतीच. रुक्मिणी माता मुक्तच होती, त्याचा काय प्रश्न नाही. तिने काही साधना केली आणि मुक्त झाली वगैरे नाही. अरे ते परमात्म्याचं स्वरूप आहे, दुसरं काय. असो, त्याचा विचार मी करत नाही आता. परंतु ऐकलं, श्रवण जाऊ द्या, हे बाकीचं सगळं. एकादशीचा दिवस झाला. द्वादशीला सकाळच्या प्रवचनामध्ये उत्तमोत्तम पदार्थाची वर्णन सुरू झाली की प्रवचन कधी एकदा संपतं आपल्याला होतं की नाही. उपवास झाला एकादशी, अर्थात आपल्या एकादशीचा विचार सोडून द्या, पण जो खरंच एकादशी करतो आहे, उपवास करतो आहे, त्याला काय आहे महाराज, दुसऱ्या दिवशी पदार्थ समोर नाही आला आणि आता कधी एकदा पानावर बसू असं होईल की नाही. नुसत्या विषयाच्या चिंतनानं, याला म्हणतात अंबुका पडणं, याला म्हणतात त्या विकाराचा थेंब पडणं जीवनामध्ये. तसा जरी थेंब पडला तरी ज्ञानोबा म्हणतात तै न निघेची म्हणून यायचे पुढे संसारी संसारामध्ये येऊन पडतो, पुन्हा तिथून बाहेर पडायची शक्यता नाही. याच्याकरता हे कळावं, याच्याकरता म्हणून 16वा अध्याय सांगितला झालं. पण एवढ्यावर भागत नाही, कारण ही जबाबदारी अर्धी पूर्ण झाली. का? मार्गावरच्या प्रतिबंधाचं ज्ञान करून दिलं, पण प्रतिबंधाच्या निवृत्तीचा उपाय अजून सांगायचा राहिला. त्याच्याकरता म्हणून 17वा अध्याय, तोच शास्त्राचा बोळावा घेवोनी वैरी जिणावा, हा निरोप तो 17वा अध्याय जेत. आता शास्त्राचा बोळावा म्हणजे सहाय्यक, सहकारी काही म्हणा त्याला तुम्ही, सेवक काही म्हणा, कोणत्याही अर्थाने घ्या. शास्त्राचा बोळावा घेवोनी वैरी जिणावा. आपण काल बोलता बोलता इथं येऊन थांबलो होतो. शास्त्राचा बोळावा म्हणजे काय? शास्त्र इथं म्हणण्यामध्ये फक्त वेद घ्यायचे का? वेद घ्या, मग वेदापासून संत वाङ्मयापर्यंत. आता संत वाङ्मय मुखामध्ये ठेवणं म्हणजे काय या मार्गावर सहाय्यकारी होतं का? होत नाही. भगवंताचं नाम मुखामध्ये ठेवलं, सगळे शास्त्र काय सांगतात? नाम घ्या.
वेद अनंत बोलिला अर्थही तुलाची शोध, विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. नाम घ्या. वेदाने सगळ्याचं सार आपल्याला सांगितलं. भगवंताचं नाम घ्या. मुखामध्ये नाम असेल तर काही आपल्याला संसार बाधत नाही काय? हा एक सामान्य प्रश्न आहे. मुखामध्ये नाम असणाऱ्यांना संसार बाधत नाही का? संसार त्रास देतोच की त्यांना. अखंड भजन करी, ज्ञानोबरायांचीच भाषा आहे. उगा नोहे क्षणभरी आगवेने गावद्वारी आहे जैसी. काय करता त्याला? नाम आहे की नाही मुखामध्ये? आहे ना. पण हे कशा करता नामचिंतन परमार्थ चिंतन कशा करता? ज्ञानोबरायांनी चिंतन करताना सांगितलं, अरे हे सगळं जयाचे भजन भोगासाठी, दुसरं कशासाठी नाही. बस भोगासाठी. भोगा करता येरतव बहुत जोडती किरीटी. जयाची भजने भोगासाठी आशा तिमिरे दृष्टी मंदांध झाले. ज्ञानोबराय बोलले, भजने भोगासाठी चालू असतील तर भोग म्हणजे संसार नव्हे काय? भोग म्हणजे संसारच आहे एका अर्थाने. आणि तोंडामध्ये भजन चालूच आहे. भजन करता करता माणसं जर सांसारिक पदार्थाची आसक्ती ठेवत असतील किंवा क्षमा मागून जर स्पष्ट बोलायचं झालं तर भोगा करताच भजन करत असतील. भजनामुळं येणारा, समोर येणारा भोग भोगला. ते विदुर नीतीमध्ये एके ठिकाणी आलंय. त्या ह्याच्यातही आहे. शुकाचार्याचा आणि रंभेचा संवाद आहे, त्याच्यातही ते आलं. विदुरांनी सांगितलं काय आहे की विषय समोर नसेल तर त्याचं चिंतन न करणं, त्याचा विचार न करणं ठीक आहे. अनागतानाम भोगानाम अवांछनम अकृत्रिमम आगतानांच संभोगम इति पंडित लक्षणम म्हटलंय विदुर नीतीत आलेला विचार. अनागतानाम भोगानाम अवांछनम ठीक आहे, पण आगतानांच संभोगम इति पंडित लक्षणम हे पंडिताचं लक्षण आहे. तो विषयाच्या मागे धावत नाही, पण विषय जर समोर आला तर त्याचा भोग घेतो. आम्ही भजन केलं जयाची अरे पुष्कळ आहे. तुकोबारायांनी पुष्कळ त्याच्या संबंधामध्ये सांगितलं. कालही आपण बोललो. मग ह्याची संगती काय लावायची? शास्त्राचा बोलावा म्हणजे काय? फक्त शास्त्रांनी सांगितलेलं नाम घ्या, शास्त्रांनी सांगितलेलं एवढाच विचार नाही. माझ्या दृष्टीने मी थोडा अजून पुढचा विचार करतो. मला असं वाटतं योग वासिष्ठामध्ये चिंतन आहे. काय आहे? शास्त्राचा बोलावा म्हणजे शास्त्र या शब्दाचा अर्थ वेदापासून संत वाङ्मयापर्यंत जर चिंतन आपल्याला करायचं असेल तर शास्त्राचा बोलावा म्हणजे शास्त्रांनी सांगितलेला विचार बरोबर घेऊन पुढे गेलं पाहिजे. ज्ञानमार्गावर जाताना शास्त्र बरोबर घ्यायचं म्हणजे उपनिषद काखोटीला मारून निघालं तर ब्रह्मज्ञान होतं असं नाही. काखोटीला मारल्यामुळे उपनिषद फाटून जातात एवढंच होतं. तो अर्थ अभिप्रेत नाही. त्याच्यातला विचार ग्रहण करणं हे अपेक्षित आहे. तो विचार असला पाहिजे. तो विचार जर हातात घेऊन आपण निघालो मग पुढे काही प्रतिबंध यायचं काही कारण नाही. दीप घेऊन धुंडिता अंधार भेटे हा विचार घटित. तुकोबाराय बोलतात, दिवा घेऊन जर मनुष्य अंधार शोधायला गेला तर त्याला अंधार सापडेल का सांगा? कंदील बरोबर घेतला, अंधार कुठे? अंधार कुठे? माणूस हरवला, कंदील घेऊन निघाला, बाबा माणूस कुठे? बरोबर आहे. वस्तू हरवली, सोनं नाणं काही रस्त्यामध्ये पडलं, रात्री लक्षात आलं, कंदील बत्ती मेणबत्ती घेऊन निघाला, अरे माझा दागिना पडला, कुठे पडला? प्रकाशात दिसेल. परंतु एकाने सांगितलं अहो येताना अंधार फार होता रस्त्यामध्ये, मग हा कंदील घेऊन निघाला, अंधार कुठे बघाय? आता प्रकाश बरोबर घेऊन जर अंधार शोधायला निघाला तर चालेल काय? तुकाराम महाराज म्हणतात, दीप घेऊन धुंडिता अंधार भेटे हा विचार अघटित. अंधार भेटे हा विचार अघटित आहे, हे घडत नाही जगामध्ये कुठे. योग वासिष्ठांनी त्याचे चिंतन करताना याच दृष्टांतानं पण आपल्याला जो मुद्दा पाहिजे तो दिला. योग वासिष्ठ त्या संबंधामध्ये असं म्हणतं, अज्ञानमपि नास्त्येव प्रेक्षितम यन न लभ्यते विचारिणा दीपवता स्वरूपम तमसो यथा. काय? दीपवता स्वरूपम तमसो यथा न लभ्यते तथैव. त्याच पद्धतीनं काय आहे? हातामध्ये जर आपण विचाराचा दिवा घेऊन निघालो तर अज्ञान आपल्याला सापडणारही नाही. जसा दिवा हातामध्ये घेऊन आपण अंधार शोधू शकत नाही, तसा विचार जवळ ठेवून आपण अज्ञान शोधू शकत नाही. कारण ज्याच्या जवळ विचार आहे त्याच्याजवळ अज्ञान फिरकत नाही.
म्हणून शास्त्राचा बोलावा काय बरोबर घ्यायचा, शास्त्राचा विचार हा आपल्या हातात बरोबर घेऊन निघालं पाहिजे. म्हणून बोलावा या शब्दाचा अर्थ सहाय्यकारी. तो सहाय्यकारी म्हणजे मानवी जीवनाचा सहाय्यकारी आहे तो विचार आहे, विचार. कारण विचार आणि विकार या दोघांचं कधी जमत नाही. ऐका, आपण काय बोलून आलो आता, मोक्ष मार्गाकडे जय जयाचा अंबुखा पडे वगैरे हे बोलून आलो की नाही, हे पाप पुण्य म्हणा, दंभो दर्पोभिमानाचे अज्ञानम इथपर्यंत अज्ञानाचं लक्षण ज्ञानोबाऱ्यांनी केलं. ते नाम अज्ञान या बोला नाही आण हे सगळं जे सांगितलं 6 दोषाचं विवरण करून, ते अज्ञान म्हणजे वैरी आहे. आता हा वैरी जर बरोबर ठेवा आपल्याकडे येऊ नये असं वाटत असेल तर आपल्या जवळ त्या वैर्याच्या विरुद्ध असणारं काहीतरी प्रबल जवळ ठेवलं पाहिजे. एखादा मनुष्य आहे, रस्त्यानं निघाला, कुणीतरी सांगितलं रात्री त्या मार्गावर राहो, हिंस्त्र प्राणी येण्याची शक्यता असते, तुम्ही निघालाय चालत पण वाघ सिंह रात्रीच्या वेळेला बाहेर पडतात आणि तुम्ही ज्या रस्त्याने चाललात तिथं वाघ सिंहाची वस्ती आहे असं सांगितलं तर धाडशी मनुष्य असेल तर तो म्हणेल असू द्यावं, माझ्याजवळ बंदूक आहे, मग आता ते मला काही करणार नाहीत, माझ्याजवळ मशाल आहे, ते मला काही करणार नाहीत. बंदूक असल्यामुळे जरी त्यांनी माझ्या अंगावर काही उडी वगैरे घेतली तरी मी गोळी मारीन, त्यांना मारून टाकेन, त्यांचा नाश करेन, काहीतरी म्हणेल. चोर आहेत त्या मार्गावर, माझ्या बरोबर तलवार आहे, माझ्या बरोबर बंदूक आहे, मग मी असं करीन, मी तसं करीन, माझ्या बरोबर अजून 15 माणसं आहेत, 4-5 चोर आले तर आम्ही 15 जण त्यांना मार देऊ, चांगला त्यांच्या जवळच काढून घेऊ. म्हणजे आमचा जो शत्रू आहे त्याच्यापेक्षा प्रबल साधन आमच्या जवळ पाहिजे, हे मला म्हणायचं आहे. त्याच्यापेक्षा प्रबल साधन पाहिजे. आता हा जर घाबरटच असेल तर तो एक मनुष्य असा प्रवासाला निघाला. ते जाताना त्या लोकांनी त्या मार्गावर चोर आहेत, तो म्हणला असलं म्हणून काय झालं, माझं आहेत पैसे पण त्यांनी चोरून आहेत म्हणून मी माझ्या बरोबर एक बंदूक ठेवली, बंदूक माझ्या कमरेला. मग ते गेला त्या मार्गाने, लोकांना वाटलं असेल काही, गेला, धाडस नव्हतं, गेला, ते चोरांनी पकडलं, काढून घेतलं सगळं द्रव्य, काय जवळपास काय त्याच्या जवळ जे होतं, हिरे होते, अमुक होतं, सोनं नाणं होतं, काढून घेतलं. येऊन रडायला लागला, अहो गेलो हो, माझ्या जवळचं एवढं कमावलेलं गेलं. हे लोकांनी त्याला, अरे पण तुमच्या जवळ बंदूक काय होती कमरेना, तो म्हणलं तेवढी चोरली नाही, ती तशीच राहिली, आणि मग कशाला शोभेला नेली. म्हणजे आमच्या जवळ जर धाडस नसेल तर बंदूक चालवता येणार नाही. हे सगळे सहकारी आहेत आपले, हे वैरी नाहीत, हे आपल्याला सहाय्यभूत झालेले आपले सेवक आहेत. आपल्या जवळचं धैर्य, आपल्या जवळ असणारं धाडस, आपण केलेलं पूर्वजन्मी केलेलं, या जन्मी केलेलं दान, हे सगळे या ज्ञानमार्गावर आपल्याला मदत करतात. परंतु हे विकार, हे वैरी इतके प्रबल आहेत, ते कधी आपल्यावर आक्रमण करतील सांगता येत नाही. मग काय करावं लागेल, आपल्याला कायम सावध राहण्याकरता आपल्याजवळ एक शास्त्राचा सहाय्यकारी असावा लागेल. तो कोण आहे, विचार हा सहाय्यकारी आहे. तो विचार हातात घेऊन जर आपण निघालो तर आपल्याला मग काही त्रास होणार नाही. तो विचार कसा असावा, तो विचार म्हणजे काय वगैरेचं चिंतन पुन्हा करता येईल. पण विकाराला विरोधी फक्त विचारच असू शकतो. विचारिता निरसले प्रपंच सहजे, नेहमी सांगतो आपण, तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. विचार असला की प्रपंच जवळ येत नाही, विचार असला की अज्ञान जवळ फिरकत नाही. विचार आपला प्रबल पाहिजे. समुद्रस्येव गांभीर्यम धैर्यम मेरोरिव स्थितम अंतःशीतलता चेंदोरिवो देती विचारिणा वगैरे विचाराची ही लक्षणं सांगितली. अशा पद्धतीच्या लक्षणांनी युक्त असणारा जो विचार आमच्या अंतःकरणामध्ये आपण शास्त्राचा सहाय्यकारी म्हणून आपण बरोबर ठेवला तर मग घेवोनी वैरी जिणावा असं आपल्याला करता येतं. आता प्रश्न थोडा वेगळा, हा विचार काय आहे? माणसाच्या ठिकाणी हा विचार निर्माण अचानक होईल काय? विचार निर्माण, आम्ही काय संसारामध्ये मनुष्य बसला, अचानक संसाराचं चिंतन करता करता आणि एकदम पारमार्थिक विचार निर्माण झाला, असं झालंय कधी? आता माझ्या घरी काय होत असेल, शेतात काय लावलेलं असेल, पाऊस पडला असेल का, हे झालं असेल का, ते झालं असेल का, मुलगी सासरी ठीक असेल का, नातवंड बरे असतील का, हा विचार करता करता अचानक ब्रह्मविचार जागा झाला, असं झालंय कधी कुणाच्या तरी जीवनामध्ये? कधीच नाही. विचार असा निर्माण होत नाही. मग पारमार्थिक विचार आपल्या ठिकाणी निर्माण होण्याकरता एक महत्वाची अट आहे,
ती म्हणजे आपली बुद्धी सत्वशील असली पाहिजे, तर पारमार्थिक विचार निर्माण होतात. रजोगुण तमोगुणात्मक अशी जी बुद्धी असते ती बुद्धी पारमार्थिक विचार जन्माला घालत नाही, ती सांसारिक विचारच जन्माला घालते. याच्याकरता सत्व बुद्धी, सत्व गुण आपल्याजवळ असला पाहिजे, आणि तो सत्वगुण हाच आपला खऱ्या अर्थाने सहकारी आहे. म्हणून 17वा अध्याय हा त्याच्या निरूपणाकरता सांगितला. असं आहे. 16व्या अध्यायामध्ये वैरी सांगितले आणि 17व्या अध्यायामध्ये त्या वैर्यांना जिंकणारा जो आपला बोळावा म्हणून सहकारी, जो सहाय्यक म्हणून सांगितला, तो दुसरा तिसरा कोणी नाही, तो सत्वगुण आहे. त्या सत्वगुणाच्या आश्रयानेच हा ज्ञानमार्गाचा प्रवास आपला पूर्ण होऊ शकतो. पुष्कळ ठिकाणी त्याची वर्णन आली आहे. जोपर्यंत सत्वगुण नाही तोपर्यंत बाकी हा विचार चालत राहणार आहे. आता पुन्हा तेच आहे, नुसता सत्वगुण उत्पन्न झाला म्हणजे ब्रह्मज्ञान होईल काय? कारण सत्वगुण जरी म्हटला तरी काही झालं तरी तो गुणच आहे, काही झालं तरी तो बंधनातच टाकणार आहे. कारण गुण नावच आहे त्याचं, सत्व गुण. गुण म्हटलं की बंधन आलं. तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकमनामयम सुखसंगेन बघ्नाती ज्ञानसंगेन चानग. पण ज्ञानसंगेन सुखसंगेन बघ्नाती हे नक्की आहे, तो बांधणारा आहे हे नक्की आहे. रजोगुण तमोगुण बांधतील याच्यामध्ये नवल करायचं काही कारण नाही. परंतु हा विचार आपल्या ठिकाणी प्रबल होण्याकरता, दृढ होण्याकरता आपला सत्वगुण आपल्या ठिकाणी असला पाहिजे. तो सत्वगुण हा कायम बरोबर राहिला पाहिजे. तो कसा असला पाहिजे, सत्वगुण कसा निर्माण होईल, ते मागे कर्मकांड वगैरे त्याच्याकरता सांगेल. ज्ञानोबा यांनी म्हटलंय तसं. कुठं? तैसे निष्ठा केले कर्म, झाडा करोनी रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. हा, तिथं आलं 18. निष्ठा केले कर्म, कर्म करूनच झाडा करोनी रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. सत्वशुद्धी आम्हाला डोळ्याला दाखवणारं ते कर्मच आहे. आम्ही निष्काम कर्माचरण करत राहिलो, आमच्या ठिकाणी तो सत्वगुण निर्माण होईल. किंवा सत्वर काय रजतम विजय, रज आणि तमावर विजय मिळवणारा तो सत्वगुण जर पुष्कळ ठिकाणी ज्ञानोबारांनी त्याचे दोन्ही चिंतन केले. रजतम पूर्ण गेल्याशिवाय सत्वगुण आपल्याला डोळ्याला दिसत नाही, तसं जर बघितलं तर. आणि या दोन्हीला नाश करणारा, दोन्हीचा नाश करणारा सत्वगुणच आहे. कारण हे तिन्ही गुण जीवाच्या ठिकाणी आहेच आहेत. आता मला या तिन्ही गुणांचं महत्व सांगायचंय नाही, ते 14वा 17वा 18वा अध्याय तुम्ही बघून घ्या, मी ते सगळं सांगत बसत नाही. परंतु रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण हे प्रत्येकाच्या ठिकाणी, ज्ञानोबारांनी तर म्हटलं, अरे जड पदार्थापासून ते ब्रह्मदेवापर्यंत सगळे या गुणांनी युक्त आहे. सगळे. दगडामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला सत्वगुणाचं प्राबल्य असतं, आणि दगडामध्ये सुद्धा काही कारणाने तमोगुणाचं प्राबल्य निर्माण होऊ शकतं. अशी उदाहरणं देता येतील आपल्याला, कित्येक उदाहरणं. एखादा एकाच खाणीतला दगड, गंमत सांगतो मी आपल्याला, एकाच खाणीतले दगड असतात, पण एखादा दगड मंदिराकरताच वापरला जातो आणि एखादा दगड तमाशाचं ते हे बांधण्याकरताच वापरला जातो. मग तो शेजारचे दगड, मग तो तिकडं का गेला आणि हा इकडं का आला? काय उत्तर आहे तुमच्याकडे सांगा? ते तमोगुणीय म्हणून तिकडं गेलं, हा सत्वगुणीय म्हणून इकडं आला. लक्षात ठेवा. अशी कित्येक उदाहरणं. मी ढोबळ मानानं बोलतो, फार खोलात जाऊ नका आणि त्रास करून घेऊ नका. वरून वरून बघा, या विचाराकडे वरून बघा. मी का बोलतो? जडापासून ते ब्रह्मदेवापर्यंत ज्ञानोबारांनी त्याची व्याप्ती सांगितली गुणांची. गुणांनी युक्त नाही असं या जगामध्ये काय आहे? अरे प्रकृती सुद्धा गुणांनी युक्त आहे. तिच्या ठिकाणी गुणांची साम्यावस्था असेल हा भाग वेगळा, पण गुण नाही तसं होणार नाही ना. प्रकृती जर निर्गुण राहिली तर प्रकृती कशी होईल? ते ब्रह्म नाही का होणार? ते ब्रह्मस्वरूप होऊन जाईल. प्रकृतीचं स्वतंत्रता काही राहणार नाही, वैलक्षण्य काही राहणार नाही जर तिला तिच्या ठिकाणचे गुण काढून टाकले तर. तिच्या ठिकाणी गुण आहेत आणि म्हणून प्रकृती कार्य जे जे आहे ते गुणात्मक मानलं पाहिजे. ते सगळं त्याच पद्धतीचं आहे. ब्रह्मदेव जरी झाला तरी प्रकृती कार्यच आहे, काही झालं तरी. ब्रह्मभुवनान लोका तेच आहे, पुन्हा त्याच्याही नशिबाला. ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी, प्रकृती कार्यच मानलं पाहिजे दुःखाची शिराणी म्हटल्याबरोबर. जर ब्रह्मदेवाचं वर्णन आपण असं करू शकलो काय की सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा, तर मग ब्रह्मदेवाला प्रकृती कार्य म्हणता येणार नाही.
सत्वगुणाच्या प्राबल्यामध्ये रजतमाचा विनाश झाला पाहिजे, याचा अर्थ रजतम संपत नसतात. रजतम साम्यावस्थेमध्ये येऊन दुर्बल होत असतात, एवढाच त्याचा अर्थ आहे. सत्वगुणाचं प्राबल्य वाढलं आणि त्या सत्वगुणांनी रजोगुणाचा आणि तमोगुणाचा नाश केला असं होत नाही. फक्त 2 गुण दुर्बल होतात आणि सत्वगुण प्रबल होतो. मी आपल्याला उदाहरण सांगतो. जगताचं चिंतन करत असताना भगवान शंकराला तमोगुणी म्हटलंय. ब्रह्मा तो प्रातःकाळ, विष्णू तो माध्यान्ह वेळ, सदाशिव सायंकाळ बाळाया, सायंकाळ तमोगुण. आता भगवान शंकराला तमोगुणी म्हटलंय. मग भगवान शंकर हे उपमन्यूला एवढं मोठं फल देतात, हे तमोगुणात्मक आहे काय? भगवान शंकर लगेच प्रसन्न होतात, हे तमोगुणाचं लक्षण आहे काय? भगवान शंकर आपल्या भक्तांना मोठे मोठे वर देतात, भगवान शंकराच्या दर्शनानं जीवनमुक्ती पायावर लोळते, असं जर होत असेल तर तमोगुणी माणसाच्या दर्शनाने मुक्त झालेल्याचं उदाहरण दाखवा मला जगात. दारू पिणाऱ्या माणसाच्या पाया पडून मुक्त झाला आहे असं उदाहरण कुठं? नको ते खाणारा, नको ते बोलणारा, नको त्या क्रिया करणाऱ्या माणसाच्या संगतीमध्ये राहून मोक्ष मिळेल काय? जीवन ऊर्ध्वगतीला जाईल का? जात नाही. मग भगवान शंकर याचा अर्थ या जगताचा प्रलय स्वतःमध्ये करून घेताना तमोगुणाचं प्राबल्य ते वाढवतात, एवढाच त्याचा अर्थ. याचा अर्थ त्यांच्या ठिकाणी सत्वगुण नाहीच असं म्हणायचं कारण नाही. विष्णूच्या ठिकाणी सत्वगुणाचं प्राबल्य आहे म्हणजे काय, तमोगुण नाहीच काय? आणि मग हे शक्तासुराला मार, तृणावर्ताला मार, बकासुराला मार, पुतनेला मार, हे मारणं काय तमोगुणाचं काम आहे का सत्वगुणाचं काम? दुसऱ्याला मारून टाकणं हे सत्वगुणांनी होतं काय? त्याच्याकरता रजोगुण पाहिजे, त्याच्याकरता तमोगुण पाहिजे. भगवंतांनी माती खाल्ल्याचं वर्णन आलं. कशा करता सांगावं? आपण नेहमी सांगतो काल्याच्या वगैरे कीर्तनामध्ये, भगवत चरित्रामध्ये भगवान रांगत होते, त्यांनी माती खाल्ली. माती खाल्ल्यावर यशोदेनी पाहिलं, त्यांना उखळाला बांधून. देखील अशी माती खाता दावी आणे बांधी माता, तुकाराम महाराज वर्णन करतात. झालं, त्यांनी माती खाताना बघितलं, बांधून टाकलं वगैरे. ते भगवंतांनी माती खाल्ली. हे माती खाणं काय आहे? माती बरेच जण खातात. मग भगवंतानी खाल्ली नवल काय त्याच्यामध्ये? त्या लहान मुलं माती खातच असतात. ते काय आता ते वैज्ञानिक दृष्टीनं काय त्याच्यामध्ये मग काय मानायचं, कसं मानायचं, ते प्रश्न वेगळे त्याच्यामध्ये. अजून पुन्हा कुठली डेफिशियन्सी, कसं ते कॅल्शियम, कसं त्याच्यामध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी आहे म्हणून ती मुलं मग ते जमिनीतली माती उकरतात. त्यानंतर भिंतीची माती उकरून खातात. आई सांगते, बाळा भिंतीची माती खाऊ नये, म्हटलं की ते कार्ट नक्की तिथलंच खात, का त्याला सवय आहे. मग ते डॉक्टरकडे, अहो हा मातीच फार खातो, मग त्याला ते कॅल्शियमच्या गोळ्या द्या, त्याला अमुक करा तमुक करा. अहो हे डेफिशियन्सी, ते वैज्ञानिक कारण काही का असे ना, पण ते लहान मुलं माती खातात. भगवान श्रीकृष्ण लहान होते, पण तेवढ्यावर चाललं नाही. हरिसुरींनी त्याच्यावर फार चांगल्या उत्प्रेक्षा केल्या. भक्ती रसायनामध्ये हरिसुरींनी म्हटलंय, भगवंतांनी माती खाल्ली याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? भगवंताने विचार केला, पुढं जायचंय, मोठं व्हायचंय. मातीला रज म्हणतात, रजकण. ते आपल्या पोटामध्ये भगवंताने, पुष्कळ कारण आहेत, एक नाही अनेक हजारोनी कारण सांगता येते. आपल्या पोटामधल्या अनेक जीवांना ते गोपिकांच्या पायाच्या मातीचा प्रसाद देऊन कृतार्थ केलं भगवंतानी. याच्याकरता त्या जीवांना मुक्त करण्याकरता गोपिकांचे पाय ज्या मातीला लागले ती माती पोटात टाकली, म्हणजे जीवांना सुखरूपता दिली. मग भगवंतानी विचार केला, पुतनेचं आपल्याला विष प्यायचंय, विषावरचा उतारा म्हणजे माती असते, म्हणून मग ते पोटातले अनंत ब्रह्मांडातले जीव घाबरले. ते विष जर आमच्यावर पडलं तर आम्ही मरून जाऊ. भगवंतानी सांगितलं, चिंता करू नका, औषध लगेच पाठवतो. म्हणून मग ती माती खाल्ली.
भगवंतानी माती खाल्ली, बाबा या गोपिकांच्या पायामध्ये काय एवढं आहे हे एकदा बघावं तरी म्हणून माती खाल्ली. पुष्कळ कारण, त्याच्यामध्ये हे एक कारण. रजाचं सेवन भगवंतानी का केलं? कारण भगवंतानी विचार केला पुढं चालून मित्रांबरोबर खेळायचंय, खेळताना काहीतरी मागे पुढे होणार. आपण जर रागावलो, तमोगुणांनी युक्त राहिलो तर आपण लगेच आपल्या पराभूत झालो आपण मित्राकडून, तर मित्रावर एकदम आपण काहीतरी आक्रमण करू, त्याला मारून टाकू, चालणार नाही. कमी जास्त होणार, पुढं चालून असुर हल्ले करणार. त्यांना प्रतिबंध करण्याकरता सत्वगुण उपयोगाचा नाही, याच्याकरता रजोगुण थोडा जवळ ठेवला पाहिजे, म्हणून भगवंतानी माती खाल्ली. मग सत्वगुणी भगवान श्रीकृष्णाजवळ रजोगुण तमोगुण नाहीच काय? आहे. पण ज्या वेळेला ते गोकुळामध्ये होते त्यावेळेला त्या सत्वगुणाचं प्राबल्य होतं असं मानावं लागेल. म्हणून या जगतामध्ये सगळेजण गुणांनी युक्त आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी मग आपल्याला ब्रह्मस्वरूपता प्राप्त करून घेण्याकरता या सत्वगुणाचं साह्य कसं होतं याचा विचार आपल्याला सांगितला. रजतमे दोन्ही गेलियावीण श्रद्धा सानी, मग ते का लागे अभिधाने ब्रह्माचिया. ज्ञानोबराय बोलतात, ब्रह्माची अभिधाने लागण्याकरता रजतम दोन्ही गेली यावीण श्रद्धा सानी. सानी असेल पण ती श्रद्धा सात्विकच आहे. म्हणून 17व्या अध्यायामध्ये सत्वगुणाचा विचार विशेषत्वानं सांगितला. पुष्कळ ठिकाणी त्याचं वर्णन आलं. मग हा सत्वगुण आपण जर बरोबर, कारण का मोक्ष आपल्याला हेतू काय आहे? 3 कांड कशा करता सांगितली? मोक्षाकरता. मोक्षाकरता सांगितली. मोक्ष मार्गावर जाताना वैरी आडवे येतात, त्यांना मारण्याकरता आपल्याला काहीतरी एक प्रबल सहाय्यक पाहिजे. तो कोण आहे? सत्वगुण आहे. सत्वगुण आला म्हणजे मोक्ष मिळतो काय? ऐका, काही पदार्थ सत्वगुणांनी युक्त आहेत. आपल्या जेवणामध्ये सुद्धा 17व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी भगवंतांनी जेवण्याचे सात्विक राजस तामस प्रकार करावेत. काही जेवण सात्विक असतं, काही राजस असतं, काही तामस असतं. ते तामस कसं ते वाचायला सुद्धा नको वाटत. बिभत्स रस, ज्ञानोबारांनी तिथं नवरसी भरवी सागरू तिथला रस बिभत्स रस आहे. तमोगुणात्मक भोजनाचा विचार. सत्वगुणी जेवण कसं असतं, तमोगुणी कसं असतं, रजो कसा, त्याचाही विचार केला नाही असं नाही. ते अन्न खाल्ल्याने रजोगुण कसा वाढतो, तमोगुण का, तामस अन्न खाल्ल्याने तमोगुण कसा वाढतो, रजोगुणात्मक अन्न खाल्ल्याने रजोगुण वाढतो, सात्विक अन्न खाल्ल्याने सत्वगुण वाढतो. बस पुष्कळ वर्णन उपनिषदांनी त्या संबंधामध्ये सांगितलं. आहार शुद्धौ सत्व शुद्धे, सत्व शुद्धौ ध्रुवा स्मृती, स्मृतिलंबे सर्व ग्रंथी नाम विप्रमोक्षः. उपनिषदांनी त्या संबंधामध्ये सात्विक आहार खाल्ला की त्याचा परिणाम विप्रमोक्षः, तिथपर्यंत जात. आहार शुद्धौ सत्व शुद्धे, सत्वशुद्धौ ध्रुवा स्मृती, स्मृतिलंबे सर्व ग्रंथी नाम विप्रमोक्षा. सगळ्या गाठी सुटून जातात, सगळ्या गाठी सुटून जातात. चिदचित ग्रंथी सुटून गेल्या. कशामुळे? सत्व. आहार शुद्धौ सत्वशुद्धी, आहारामुळे. आता हा सत्वगुण तिथून आहारापासून जो आपल्याला सहाय्यकारी झाला तो कुठपर्यंत आला आपल्या बरोबर? सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्षः, तिथपर्यंत आला. म्हणून त्याला सहाय्यकारी माना. ते आहे सत्वशुद्धी सहाकारे, गुरुकृपामृत तुषारे, सासिन्न लेनी बोधे ओसरे द्वैत दैन्य. पुष्कळ प्रमाण आहे, पुष्कळ ठिकाण. योग वासिष्ठामध्ये 2-3 ठिकाणी विचारा. योग वासिष्ठांनी सांगितलं हे तुमचं शास्त्र, हे तुमचे गुरु, हे तुम्हाला काही मोक्ष देत नाहीत. हे जरा अवघड आहे पण ऐका. हे शास्त्र म्हणा, गुरु म्हणा, हे काही तुम्हाला मोक्ष आणून देत नाही. बरं, गुरु आम्हाला मोक्ष, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी. अरे गुरु मोक्ष देत नाहीत. गुरूंनी मोक्ष दिला म्हणजे काय? स्वतःच्या खिशातून काढून दिला काय? काढून दिला काय मोक्ष? मोक्ष काय नव्यानं आणून दिला काय? मोक्ष जर नवीन आणून देईल तर मोक्ष कार्य होणार नाही का? कार्य म्हटलं तर ते अनित्य होणार नाही का? गुरु काय मोक्ष नव्यानं आणून देतात काय? आधी काही कोणाला मोक्ष मिळालाच नाही का? फक्त आपल्यालाच मिळाला? गुरु मोक्ष देतात म्हणजे काय? काही करत नाहीत. योग वासिष्ठांनी चिंतन करताना सांगितलंय, न शास्त्रेर नापि गुरुणा दृश्यते परमेश्वरः. शास्त्रानं आणि गुरुच्या कृपेनं आपल्याला परमेश्वर दिसतो असं नाही. भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल तर दृश्यते स्वात्मनैवात्मा स्वया सत्वस्थया धिया.
आपली सात्विक बुद्धीच आपल्याला परमात्म्याचं दर्शन करून देते. गुरु फक्त निमित्त असतात, शास्त्र फक्त निमित्त आहे. आमची सात्विक बुद्धी, आमची सात्विक वृत्तीच आम्हाला मोक्ष परमात्मा दर्शन घडवते. परमात्म्याचं दर्शन असं, हे बघ हा देव, असं गुरु कधी दाखवत नाहीत. आणि असं दाखवत असले तर ते गुरु नाहीत. हा लक्षात ठेवा. मी तुम्हाला आता बाकीच्यांचं सोडून द्या, मोठ्या लोकांची उदाहरणं सोडून द्या. ते स्वामी विवेकानंदांनी विचारलं होतं रामकृष्ण परमहंसांना, तुम्ही देव पाहिला? पाहिला. मला दाखवाल? दाखवेन. कसा दाखवाल? अरे हातावर आवळा दाखवेन, तेवढा स्पष्ट दाखवेन. मग ते दाखवला, कसा दाखवला ते सोडून द्या. पण ज्ञानोबाराय म्हणतात तो बोटानं दाखवता येत नाही, हातानं दाखवता येत नाही, त्याचा निर्देश करता येत नाही. उपनिषद म्हणतं तो अचिंत्य आहे, तो डोळ्यांनी दिसणारा नाही, इंद्रिय गोचर नाही, वगैरे वगैरे. मग तो दिसतो कसा? तो गुरु बोटाने दाखवत नाही, शास्त्र निर्देश करून दाखवू शकत नाही, कारण शास्त्राला दाखवण्याकरता त्याचं लक्षण सांगावं लागतं. आणि हा तर निर्गुण आहे, याच्या ठिकाणी लक्षण सांगता येत नाही. गुरूंना दाखवण्याकरता तो साकार व्हावा लागतो, हा साकार नाही, आकार नाही याला काही. नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू आकारासीच प्रवादू वस्तूसी नाही, वस्तूला हे काही नाही. बोटानं निर्देश करायचा असेल तर त्याला आकार लागतो, परमात्मा निराकार. शास्त्राने सिद्ध करून द्यायचं असेल तर लक्षण सांगावं लागतं, याच्याजवळ लक्षण पोचत नाही, शब्दच पोचत नाही कशाचा. मग हा दाखवावा कसा? दाखवता येत नाही. ना गुरु दाखवतात ना शास्त्र दाखवतं. मग हे दिसतं कसं? दृश्यते स्वात्मनैवात्मा स्वया सत्वस्थया धिया. आपली सात्विक बुद्धी आपल्याला परमात्मा दाखवत. दृश्यतेत वगैरे या बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शी भी. उपनिषदांनी तेच सांगितलं. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी. पुन्हा तेच बुद्धिनिश्चय. कोणती बुद्धी? सात्विक, राजस का तामस? कोणती बुद्धी? बुद्धिनिश्चय, निश्चय करणारी बुद्धी कोणती? दुसरा अध्याय वाचा त्याच्याकरता. आता पुन्हा मागे जाऊ. काय म्हटलं? बुद्धी कशी, कोणती, कोणत्या बुद्धी? ज्या बुद्धीला फक्त एकाचीच जाणीव आहे, एक आलंबनात्मक जी बुद्धी आहे त्याच बुद्धीचा विचार करा. बरं, एक आलंबन म्हणजे विषय नव्हे, एक आलंबनात्मक म्हणजे परमात्मा आलंबनात्मक जी बुद्धी असते तीच बुद्धी आपल्याला परमात्मा दर्शन घडवू शकते. मग परमात्मा आलंबन ज्या बुद्धीला आहे ती बुद्धी राजस कशी असते? राजस बुद्धीमध्ये तर विषयाचं चिंतन सुरू होईल. मग हा विषय का तो विषय का तो विषय, मग मी भोगले पाहिजे, हे सगळं मलाच प्राप्त झालं पाहिजे. ते 16व्या अध्यायातली दैवी संपत्ती पाहून घ्या पुन्हा. हे सगळं मलाच मिळालं पाहिजे, संपत्ती सगळी मलाच मिळाली पाहिजे, माझंच नाव झालं पाहिजे, हे रजोगुण आहे. रजोगुण म्हटलं की अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग धरू जाता संगतव तो होय बाधक. उपयोग नाही. मग ती बुद्धी पाहिजे जी स्वच्छ आहे. समया स्वच्छया बुद्ध्या सततम निर्विकारया. ही सात्विक बुद्धी. यदा यद क्रियते राम तददोषाय सर्वदा. अशी जी सात्विक बुद्धी आहे तीच आपल्याला भगवंताचं दर्शन घडवते. म्हणजे सत्वगुणच आपल्याला भगवत दर्शन घडवतो. दुसरं एक चिंतन योग वासिष्ठांनी केलंय. त्याने सांगितलंय मोक्ष मोक्ष काय भानगड. मोक्ष मिळाला पाहिजे. कुठे मोक्ष आहे? कुठं दाखवा. कुठं मोक्ष तुम्ही असं दाखवा मला की पंढरपूरला आलं की मोक्ष आहे काय? पंढरपूरला आल्यावर मोक्ष मिळालाय काय? सांगा आपण. आम्ही मुक्त आहोत काय आता? आम्ही पंढरपूरला आलोय की नाही? आलो. मुक्त झालो काय? नाही. मग पंढरपूरला मोक्ष आहे काय? मोक्ष आहे कुठं? योग वासिष्ठांनी सांगितलं न मोक्षो नभसहा, न मोक्षो नभसहा पृष्ठे न पातालहा न भूतले. तो पाताळात नाही, तो भूतलावर नाही, तो आकाशामध्ये नाही. मग मोक्ष मोक्ष आहे कुठे? मोक्षो ही चेतो विमलम सम्यक ज्ञान विबोधित. अरे ज्ञानानं चित्त शुद्ध आणि सात्विक होऊन जाणं हाच मोक्ष आहे. मोक्ष मोक्ष हे बाहेर काही नाही. सात्विक बुद्धी हा मोक्ष आहे. सात्विक अंतःकरण कायम राहणं हाच मोक्ष आहे. ज्या वृत्तीमध्ये कुठेही परमात्मा सोडून दुसरं काही आलंबन नाही तोच मोक्ष. मग मोक्षाचं हे चिंतन ज्ञानेश्वरी वाचा आपण. 17व्या अध्यायामध्ये पुष्कळ ठिकाणी त्याचा विचार आला. ज्ञानोबराय म्हणतात अर्जुना म्हणोनी बारे अर्जुना येथ सत्वची हेतू ज्ञाना. ज्ञानाला हेतू कोण आहे? सत्वगुण हा हेतू आहे. जैसा का दिनमाना सूर्य हा पै. पुष्कळ ठिकाण 14व्या अध्यायामध्ये
आणखीन 14व्या अध्यायातलं प्रमाण मी आपल्याला सांगतो. तैसी ते सत्वशुद्धी आगळी ज्ञानेसी वृद्धी तरंगावो लागे बुद्धी विवेकावरी. विवेकावरी बुद्धी तरंगावे लाग. इथपर्यंत सत्वगुणाचं प्राबल्य सांगितलं. 17व्या अध्यायामध्ये तर स्पष्टच सांगितलं. तिन्ही गुणाचा विचार सांगून झाल्यानंतर भगवान बोलतात, सत्वेची येणे चोखाळे करी यज्ञाधिक कर्म सकळे पावसी ते करतळे आपुले निज. या सत्वगुणांनी युक्त होऊन तू यज्ञाधिक कर्म कर. त्या कर्माचा परिणाम असा होईल की तुला करतळे आपुले निज. आपुले निज म्हणजे आत्मस्वरूप. ते आत्मस्वरूप तुला दिसून येईल म्हणजे मोक्ष मिळेल. कशानं मिळाला? सत्वगुणाने मिळाला. निर्देश केला. सूर्य पुढं केलंय, त्याचं चिंतन केलंय. ज्ञान कारण काय आहे? पुन्हा अजून एक अडचण सांगतो. सत्वगुणांनी मोक्ष मिळाला असं जर ज्ञानोबारायच बोलत असतील तर सगळंच मुसळकेरात जाईल. कारण गुण बंधनात टाकतो. पण मी आपल्याला एक सांगतो, मोक्ष सुद्धा बंधनात टाकतो. चला, माझं म्हणणं पटणार नाही आपल्याला. मोक्ष सुद्धा बंधनात टाकतो. प्रमाण आहेत आपल्याकडे त्याची. अमृतानुभव आहे, तुकोबार आहे, पुष्कळ ठिकाणी आहे. अरे कारण मोक्ष तरी का बंधाच्या सापेक्षच आहे की नाही मोक्ष? मोक्षाला सुद्धा बंधन आहे. आता हे अवघड आहे, अजून पटणार नाही. मोक्षाला बंधन आहे. कारण का? तो मोक्ष 3च वर्णाच्या संबंधानं बंधनात पडला. ज्ञानोबरांनी नाही. ज्ञानोबरांनी विचार केला, सगळ्यांनाच मुक्त करायचंय तर मोक्षाला का मुक्त करू नये? सगळ्यांना मिळाला पाहिजे. ज्ञानोबरांचं सामर्थ्य एवढं महाराज, ज्ञानोबरांनी मोक्षालाच मुक्त करून टाकलं. तो धाडीला तेथ जाये पायकू जायचा. मोक्षाला मुक्त करण्याचं ज्ञानोबरांचं सामर्थ्य, तुकोबारांचं सामर्थ्य. हा मोक्ष असो, त्याचा विस्तार करत नाही. परंतु ज्ञानोबारांनी म्हणून ही आत्ता जबाबदारी स्वीकारली नाही. ज्ञानोबाराय म्हणतात ठीक आहे, पावसी ते करतळे आपुले निज, ते सत्वगुणाने होईल. मग प्रश्न निर्माण झाला, सत्वगुणाने आपुले निज करतळे तसं कसं पावे? ज्ञानोबाराय म्हणतात, सूर्ये दाविली साते काय एक न दिसे तेथे तेवी सत्वे केले फळाते काय भेदी. अरे सत्वगुण असल्यावर जसा सूर्य उगवल्यावर काही दिसणार नाही असं नाही, सगळंच दिसेल. तसा सत्वगुण जीवनामध्ये आला की काय मिळणार नाही? सगळंच मिळून जाईल. हे कीर आवडता विखी रीती सत्वी आथी निकी परी मोक्षेसी एकी मिसळणी जे ते एक आनची आहे. बाकी सगळं मिळेल पण मोक्ष, ज्ञानोबाराय म्हणतात, तो मोक्ष मिळणं हे मात्र फक्त ज्ञानानं शक्य आहे. ते एक आनची आहे, ते वेगळंच आहे काहीतरी. काय आहे? ज्ञान. ज्ञानानं मोक्ष मिळतो. तयाचा सावावो जैल आहे. माझा मुद्दा इथे सावावो, सहाय्यकारी जैल आहे. सत्वगुणाचं सहाय्य प्राप्त झाल्याशिवाय ते ज्ञान सुद्धा आपल्याला मोक्षाचेही होय गावी सरती इथपर्यंत नेत नाही. ज्ञानाला सुद्धा सत्वगुणाचा आधार पाहिजे. ज्ञानाला सुद्धा सत्वगुणाचं सहाय्य पाहिजे तर ते ज्ञान आपल्याला मोक्षापर्यंत नेतं. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, हा सत्वगुण सांगण्याकरता. आता सहाय्यकारी म्हटल्यानंतर काय? जबाबदारी त्याची नसते. ऐका, सहाय्यकारी कुणाला म्हणतात? मनुष्य प्रवासाला निघाला. एका मित्राला म्हटलं, अरे चल बाबा माझ्या बरोबर सोबत म्हणून चल. मित्रामुळं प्रवास होतो असं नाही, पण मित्र नसता तर प्रवास झालाही नसता, हेही तेवढंच खरं. ऐका, मी दुसरं उदाहरण देतो. प्रपंचाकरता पैसे लागतात की नाही? ऐका, प्रपंच करायचा झाला तर संपत्ती लागते की नाही? प्रपंच काय, परमार्थ करायचा झाला तर संपत्ती लागत नाही का? परमार्थामध्ये संपत्ती लागतेच की नाही? का संपत्ती करताच परमार्थ करायचा? परमार्था करताही संपत्ती लागते. एक गीतेचं पुस्तक विकत घ्यायचं म्हटलं तर 10 रुपये लागतात. ज्ञानेश्वरी विकत घ्यायची म्हटलं तर 200-400 रुपये लागतात. गाथा विकत घ्यायचं म्हटलं तर 150-200 रुपये लागतात. आहे की नाही? कुठून आणणार आपण? प्रपंच करायला संपत्ती लागतेच. पण संपत्ती हा प्रपंचातला मुख्य विषय आहे का संपत्ती ही प्रपंचाला सहाय्यकारी आहे? धर्म अर्थ काम मोक्षातला अर्थाचा जो विचार आला तो सहाय्यकारी म्हणून आला का आपलं अंतिम गंतव्य म्हणून आला, मुख्य फल म्हणून आला? सहाय्यकारी आहे. म्हणजे काय झालं? प्रपंचाकरता संपत्ती लागते, याचा अर्थ संपत्ती नसेल तर प्रपंच होतच नाही असं नाही.
पण संपत्ती असेल तर तो अधिक चांगला होतो हे म्हणण्याचं तात्पर्य. सहाय्यकारी कशाला लागतो? पुष्कळ उदाहरण आहेत. सहाय्यकारी सामान्य असतो असं समजू नका, त्याला काही काम नसतं, तो काही बिनकामाचा असतो म्हणून कुणालाही सहाय्य करतो असं समजू नका. बऱ्याच वेळेला मोठे मोठे सुद्धा सहाय्यकारीच झालेत, मुख्य झाले नाहीत. राजसूय यज्ञामध्ये भगवान मुख्य नव्हतेच, सहाय्यकारीच होते. बघा पांडवांचा राजसूय यज्ञ काढून भगवंत सगळी कामं वाटली. कुणाला काय द्या, दुर्योधनाला कोश द्या, हे द्या ते द्या, कामं सगळ्यांना वाट. भगवंताला विचारलं, देवा तुमचं काम. भगवान म्हणाले असते, नाही नाही मी सगळ्यावर लक्ष ठेवतो, तुम्ही चिंता कर. अरे मी आहे म्हणून यज्ञ आहे. बरं हे खोटं होतं काय? खरंच आहे, भगवान आहेत म्हणून यज्ञ झाला, राजसूय यज्ञ, काही चुकीचं नव्हतं. पण भगवंतानी स्वतःला मुख्य न समजता सहाय्यकारी. भगवान म्हणाले, अरे मी तुम्हाला मदतीला आलोय, काय मदत करता? काही नाही, मी उष्टी काढतो. राजसूय यज्ञामध्ये पंक्ती झाल्या की पंगत उठली की सगळ्यांच्या पत्रावळी काढण्याचं काम माझं. आता पत्रावळी त्या सोन्याच्या होत्या, तो भाग वेगळा. परंतु अरे पांडवांचा राजसूय यज्ञ ते काही सामान्य आहे का? ते काय झालं म्हणे, ते राजसूय यज्ञामध्ये एके दिवशी पंक्ती संपल्या. भगवंतानी ती सगळी ताटं वगैरे गोळा केली, सगळं जमा केलं, ते धुवायला वगैरे टाकली, सगळं खरकट काढून घेतलं, ती जमीन स्वच्छ करून धुवून पुसून घेतली, सगळं झालं. ते सगळी भांडी घासून ठेवताना असं लक्षात आलं की एक सोन्याची वाटी कमी दिसते. ते मी गंमत म्हणून सांगतो, आला दृष्टांत म्हणून सांगतो. ते सगळ्यांना रोज सोन्याची ताटं वाट्या. पांडवांचा राजसूय यज्ञ आहे, कोषाध्यक्ष दुर्योधन आहे, दिलं त्याच्यापेक्षा दुप्पट मिळायचं. ते एक सोन्याची वाटी कमी आली. तर ते आता ते मोजदाद करणाऱ्या माणसांनी तक्रार केली, एक वाटी कमी आली. बरं सोन्याची हो, द्रोण कमी आला असता तर काही म्हणणं नव्हतं. सोन्याची वाटी कमी आली म्हणजे काय? मग धावपळ, अरे इकडं ठेवली का, तिकडं ठेवली का, वाढायला घेतली का, कमी करायला घेतली का, बघा 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 बघा, फिरा फिरा करा. ते काय करावं पुष्कळ विचार झाला. ती सोन्याची वाटी काही घरात सापडली नाही. मग लक्षात आलं बहुतेक कुणीतरी जेवायला आलेल्या चोरली म्हणायची नाही त्यांना. इतकं मोठं जेवण झालं त्याचं स्मरण म्हणून घरी नेली असं म्हण. त्याला चोरलं म्हणायचं नाही आपण. पांडवांचा राजसूय त्याला चोरलं म्हणतात नाही नाही, ते जेवायला येणारी प्रसाद म्हणून नेली म्हणा, किंवा तिथलं एवढं मोठं जेवण आम्ही जेवायला आलो होतो हे काय स्मरण आहे? आम्ही सप्त्याला आलो होतो हा काय टाळ? आपल्याला अनुभव आहे. झालंय स्मरण, गेली चोरीला गेली. ती बातमी आली धर्मराजाच्या कानात, अरे वाटी कमी झाली, सोन्याची वाटी कमी झाली, आता काय करता? धर्मराजाला चिंता वाटली, असं जर चोऱ्या व्हायला लागल्या उद्या काय करायचं आपण? उद्या एक वाटी कमी पडली तर काय झालं? ते शोधा कोण आहे काय. ते कोणी एक जण सापडला ती वाटी नेणार, त्याला पकड, शोध घेतला, सापड, नेली, मोहानं नेली, चला ठीक आहे नेला. आता काय करावं? शिक्षा. आता आपल्याकडे आमंत्रण देऊन बोलवलंय जेवायला, शिक्षा काय करायची त्यात? ते प्रकरण धर्मराजाने नेलं भगवंताकडे. देवा हे असं झालंय. भगवान म्हणाले, तरी मला उष्ट काढताना वाटलंच एक वाटी कमी आहे, आता हे वर यांचं. देवा याला शिक्षा काय करायची? भगवान म्हणाले, अप्पा मला काही माहित नाही. अशा यज्ञामधला तर चोरून नेला असेल गरीब एखादा, सोडून द्या. धर्मराज म्हणाले, सोडून द्या म्हणजे असं कसं सोडून द्या? इतका राजसूय यज्ञ मोठा, आम्ही एवढा व्याप मांडलाय, सोडून द्या म्हणजे कसं? असं झालं तर उद्या रोज सगळे आपापल्या वाट्या घेऊन जातील, ताटं घेऊन जातील, तांबे पेले घेऊन जातील, मग काय कर? नाही शिक्षा कर. भगवंताच्या लक्षात आलं यांना आपल्या राजसूय यज्ञाची फारच अलौकिकता वाटते. भगवान म्हणाले, अप्पा मला माहित नाही, असं करू, एखाद्या ज्याने आतापर्यंत असा यज्ञ केलाय त्यांच्याकडे काही अशी घटना घडली का विचारून येऊ. ते काय शिक्षा करतील ते आपण करू. मागच्या लोकांचं आपल्याला प्रमाण असतं. कोणी केला? बळीने असा यज्ञ केला होता कळलं. ते पांडवांना घेऊन बळीकडे गेल्यानंतर बळीला विचारलं, म्हणे असं झालं बाबा, आमच्याकडची एक वाटी चोरीला गेली सोन्याची, आम्ही रोज सोन्याच्या पात्रामध्ये लोकांना जेवण वाढतोय आणि एक वाटी चोरीला गेली, तुमच्याकडे असं कधी काही झालं होतं काय? बळी म्हणाला, यज्ञ करून फार दिवस झाले, आता लक्षात नाही, पण खरं सांगू काय म्हणे,
आमच्याकडे सोन्याच्याच पात्रामध्ये आम्ही वाढत होतो, पण गंमत अशी होती म्हणे की आम्ही एकदा काही ते पात्र वाढली आणि ते झालं सगळं, ते चावेल काढून तरी टाका. गोम आहे, गोम गोम आहे. हा, यज्ञात जेवायला आली. बर. हा, मग त्याने विचारलं काय करायचं, तर त्या बळीनं सांगितलं आमची गोम अशी होती, आम्ही काय बळीनं सांगितलं आम्ही काय करत होतो, रोज सोन्याच्याच पात्रामध्ये वाढत होतो, पण वाढून झालं की सगळी पात्र नेऊन सोन्याची उकिरड्यावर टाकत होतो, त्याच्यामुळे काही चोरी झालेलं काही कळलं नाही. मग हे पांडवांची नशा उतरली. हे भगवंताचं नियोजन आहे. ते कसं आठवलं म्हणून सांगितलं, काही संबंध नाही. कशा करता मी हे सगळं बोलत होतो, भगवान सुद्धा राजस्वी यज्ञामध्ये सहाय्यकारी झाले होते. युद्धामध्ये भगवान मुख्य होते. एखाद्या तरी दिवशी भगवंतांनी पांडवांचं सेनापतीपद स्वीकारलंय का? नाही. सहाय्यकारी, सारथी, बस, दुसरं काही नाही. तुकोबारायांनी वर्णन केलंय, आपण नेहमी म्हणतो. तुकोबारायांनी आरती प्रकरणामध्ये देवाचं वर्णन करताना सांगितलं, तारिले भक्तजना दैत्य निर्दाळुनी पांडवा सहाकारी आडल्या निर्वाणी. पांडवा सहाकारी, जिथं कुठं आडेल तिथं पांडवांना भगवान सहाकारी झाले आणि भगवान सहाय्यक होते म्हणून मोक्षापर्यंत ते जाऊ शकले. असा सत्वगुण जोपर्यंत आपल्याला सहाय्यकारी होत नाही तोपर्यंत मोक्षापर्यंत जाता येणार नाही. हे सांगण्याकरता 17वा अध्याय सांगितला आणि 17व्या अध्यायानंतर 18वा अध्याय सर्व गीतेचं सार म्हणून सांगितला. ऐसा प्रथमा लागोनी 17वा लाणी करुनी आत्मनिश्वास विवरुनी दाविला देवे. देवाने अशा पद्धतीने पहिल्यापासून 17व्या पर्यंत असा आपला आत्मनिश्वास, निश्वास म्हणजे या निश्वासातून जे वेद तयार झाले त्या वेदाचं चिंतन गीतेमध्ये, वेदाचा विस्तार कसा गीतेमध्ये संकोच रूपानं आलेला आहे हे दाखवलं. तया अर्थ जाता अशेषा केला तात्पर्याचा आवाका, तो हा 18वा देखा कलशाध्याय. आणि 18वा अध्याय या एकूण 1 ते 17 या सर्व अध्यायाचा कलशाध्याय म्हणून संकोच करून दाखवला. तो 18वा अध्याय का संकोच केला, कसा संकोच केला, आणि 18वा अध्याय हा फक्त गीतेच्या 17 अध्यायाचा संकोच मानायचा का संपूर्ण वेदाचा संकोच मानायचा, या संबंधातला थोडासा विचार करायचा आहे. उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला.